अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 18/5/25 रोजी संध्याकाळी आम्ही जावसे परिसर गस्त करीत असताना आमच्या पोलीस ठाण्याचे ASI श्री जितेंद्र चव्हाण जे गोपनीयचे इंचार्ज आहेत त्यांना अशी खबर मिळाली की वाघवाडी परिसरामध्ये एक इसम अवैध गावठी शस्त्र घेऊन फिरत आहे। या अनुषंगाने आम्ही स्वतः तसेच आमच्या डी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री मुंडे, ASI चव्हाण, तसेच पोलीस हवालदार सचिन जाधव, पोलीस हवालदार गोरले, पोलीस हवालदार गावित, पोलीस कॉन्स्टेबल राठोड व पाटील असे आम्ही 2 पंचांसह सदर परिसरामध्ये छापा कारवाई करता रवाना झालो। तर सदर ठिकाणी साधारण रात्री 11च्या पुढे आम्हाला हा इसम मिळून आला। सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व 3 जिवंत राऊंड आम्हाला त्याच्या ताब्यात हे मिळून आले। सदर ठिकाणी आम्ही ई साक्ष पंचनामा करून त्या इसमास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनमध्ये आणून गुन्हा रजिस्टर क्रमांक 443/25 भारतीय हत्यार कायदा 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे हत्यार कशासाठी बाळगलं होतं सर आरोपीने? कुठे काय घातपात कोणावर हल्ला करण्याचा काय तयारी होती का? तसा आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर एकूण 17 गुन्हे आहेत। त्याच्यामध्ये खुनासारखा गंभीर गुन्हा सुद्धा आहे आणि त्याची आज रोजी आम्ही मान्य उल्हासनगर कोर्टामध्ये त्याला हजर करून आपण जे प्रमाणे सांगताय त्याप्रमाणे पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याची त्या अनुषंगाने चौकशी करीत आहोत। काय करायचं ऑनलाईन तक्रार कोणता LCPID कोणता याला जी जाधवच बघते। स्पीड न्यूज भारत।